नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आज आपण स्वस्थ वृत्त मधला खूप इम्पॉर्टंट असा एसक्यू पाहणार आहोत. हेल्थ म्हणजे काय, अकॉर्डिंग टू WHO हेल्थची डेफिनेशन बघायची आहे. त्यानंतर त्याचे डायमेन्शन आपल्याला बघायचे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, खूप बेसिक टॉपिक आहे, जो की परीक्षेमध्ये विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर बघूया आपण हेल्थची डेफिनेशन अकॉर्डिंग टू WHO. WHO काय म्हणतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतं, हेल्थ is the state of complete physical, mental, social well-being and not merely absence of a disease or infirmity. म्हणजेच काय, तर एखादा व्याधी नसणं किंवा एखादं त्याला तो अशक्तपणा नसणे, त्याला म्हणजेच तो व्यक्ती निरोगी आहे असं नाही. तर तो व्यक्ती आपण तेव्हाच निरोगी म्हणू जेव्हा त्याचं तो फिजिकली फिट असेल, मेंटली फिट असेल आणि सोशली फिट असेल. म्हणजे शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या तो व्यक्ती निरोगी असायला पाहिजे. तरच त्या व्यक्तीला आपण स्वस्थ म्हणणार आहे किंवा त्या व्यक्तीला हेल्दी म्हणणार आहे. हेल्थ म्हणजे काय, तर फक्त हेल्थ म्हणजे नुसता अब्सेन्स ऑफ डिसीज किंवा इन्फर्मिटी नाही, तर तो कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग असला पाहिजे. तरच त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार आहे, हेल्दी म्हणणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मनुष्य, त्याला कोणताही आजार नाहीये, परंतु सतत तो ताणतणाव घेतो किंवा त्याचं घरच्या सोबत जमत नाही, तर अकॉर्डिंग टू WHO त्याला आपण हेल्दी म्हणणार आहे का? तर नाही. त्याला आपण काय म्हणणार आहे, तो एक प्रकारचा अनहेल्दी आहे, त्याला कोणता तरी आजार आहे. त्याला आपण हेल्दी म्हणू शकणार नाही. हेल्दी म्हणायचं असेल तर त्यासाठी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या फिट असायला पाहिजे, निरोगी असलं पाहिजे, तरच आपण त्या व्यक्तीला हेल्दी म्हणू. समजलं? तर अकॉर्डिंग टू WHO हेल्थची डेफिनेशन काय आहे? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. त्यानंतर याचे डायमेन्शन सांगितले बघा. हेल्थ इज अ मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट. वेगवेगळे डायमेन्शन सांगितलेले आहेत हेल्थ बद्दलचे. तर यामध्ये मेन जे मुख्य आहेत, फिजिकल, मेंटल, सोशल, इमोशनल, स्पिरिच्युअल आणि ऑक्युपेशनल. तर यामध्ये वेगवेगळे डायमेन्शन सांगितलेत हेल्थचे. तर हे डायमेन्शन आपण एक एक करून बघूया. तर बघा, पहिलं आपल्याकडे डायमेन्शन आहे फिजिकल डायमेन्शन. जेव्हा शारीरिक दृष्ट्या एखाद्याला हेल्दी म्हणू, एखाद्याला शारीरिक दृष्ट्या निरोगी म्हणू, कधी म्हणू, त्यासाठी कोणकोणते डायमेन्शन ठरवून दिलेले आहे. तर बघा, त्याची काय प्रॉपर फंक्शनिंग ऑफ ऑल बॉडी ऑर्गन्स, त्याच्या बॉडीमधले जेवढे काही शारीरिक अवयव आहेत, यांचं कार्य व्यवस्थित असलं पाहिजे, तरच त्याला आपण शारीरिक निरोगी म्हणू. त्याचबरोबर फ्रीडम फ्रॉम डिसीज ऑर डिसेबिलिटी. त्याला कोणत्याही प्रकारची डिसेबिलिटी असायला नाही पाहिजे किंवा पूर्णतः रोगापासून तो मुक्त असला पाहिजे, तरच आपण त्याला शारीरिकदृष्ट्या फिट म्हणू. त्याचबरोबर गुड न्यूट्रिशन, स्लीप आणि फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेस त्याला पाहिजे, त्याचा BMI व्यवस्थित पाहिजे, त्याचबरोबर त्याचं न्यूट्रिशन त्याला व्यवस्थित पाहिजे, त्याला झोप व्यवस्थित येत असेल. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करूनच आपण त्याला शारीरिकदृष्ट्या निरोगी आहे असं म्हणू शकतो. एक्झाम्पल, अ पर्सन हू एक्सरसाइज रेग्युलरली अँड रिमेन फिजिकली फिट. तर त्याला आपण फिजिकली तो फिट आहे, शारीरिकदृष्ट्या तो निरोगी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे झालं फिजिकल डायमेन्शन. समजलं? त्यानंतर आता आपण बघूया मेंटल डायमेन्शन. बघा, एखादा जो बॉडी बिल्डर आहे, तो खूप फिट आहे, बॉडी त्याची खूप चांगली आहे, BMI चांगला आहे, खूप त्याचं धष्टपुष्ट आहे, परंतु तो सतत ताण घेत असतो, तर त्याला आपण निरोगी म्हणणार नाही. तो मेंटली सुद्धा फिट असला पाहिजे. त्याचं मेंटल डायमेन्शन काय, जो मानसिक दृष्ट्या एखाद्या व्यक्तीला आपण निरोगी कधी म्हणू, तर त्यामध्ये ॲबिलिटी टू थिंक क्लिअरली अँड मेक अ डिसिजन. त्याला निर्णय घ्यायला यायला पाहिजे, ना की तो दुसऱ्यावरती निर्णयासाठी डिपेंड असला पाहिजे. स्वतःचे निर्णय स्वतः त्याला घेता आले पाहिजे. तो विचार करू शकला पाहिजे स्वतःचा. त्याचबरोबर गुड मेमरी अँड कॉन्सन्ट्रेशन. त्याची जी काही मेमरी आहे ही व्यवस्थित पाहिजे, चांगली पाहिजे, चांगली स्मरणशक्ती पाहिजे, एकाग्रतेची पॉवर त्याच्याकडे पाहिजे. त्यानंतर ॲबिलिटी टू कोप विथ स्ट्रेस अँड चॅलेंजेस. एखादा थोडासा राग आला किंवा थोडासा स्ट्रेस असला, तर तो त्याला झेलता आला पाहिजे, ना की थोडीशी टेन्शन आल्यानंतर चिडचिड व्हायला पाहिजे त्याची. तर त्याकडे छोटे-मोठे जे काही ताणतणाव आहेत, हे त्याला झेलता आले पाहिजे. तरच आपण त्याला काय म्हणणार आहे, मेंटली फिट आहे किंवा हे त्याचं मेंटल डायमेन्शन आहे. बघा, अ स्टुडंट हू मॅनेज एक्झामिनेशन स्ट्रेस इफेक्टिव्हली. जो की
विद्यार्थी एक्झामच्या काळामध्ये हतबल नाही होत, एक्झामच्या काळामध्ये पूर्णतः शांत राहतो आणि व्यवस्थित परीक्षा देतो. किंवा परीक्षा आल्यानंतर आपल्याला टेन्शन येतं, तर हे टेन्शन येणं साहजिक आहे, परंतु या टेन्शनला आपल्याला काय केलं पाहिजे, मॅनेज करता आलं पाहिजे, तरच आपण त्याला मानसिकदृष्ट्या निरोगी म्हणू. तर हे मेंटल डायमेन्शन आपण बघितलं. त्यानंतर आहे आता नेक्स्ट सोशल डायमेन्शन. या सोशल डायमेन्शन कधी म्हणू आपण, एखादा व्यक्ती सामाजिक दृष्ट्या निरोगी आहे, तर त्याच्या घरच्या सोबत त्याची चांगली बॉन्डिंग पाहिजे, लोकांसोबत त्याला चांगलं कम्युनिकेट करता आलं पाहिजे, म्हणजे मेंटेनिंग हेल्दी रिलेशन विथ फॅमिली, फ्रेंड्स अँड सोसायटी. त्यानंतर ॲबिलिटी टू इंटरॅक्ट आणि कोऑपरेट विथ अदर्स. बघा, जसं की एखाद्याने तुमच्यासोबत आता मेट्रोमध्ये गेलं तुम्ही, तुम्हाला जर जागा नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजे. म्हणजे बाकी जी एखादी वृद्ध महिला असेल किंवा एखादी गर्भवती महिला असेल तर तिला तुम्ही जागा दिली पाहिजे. तर या अशा दृष्टिकोनातून तुम्ही सोशली फिट आहात, सामाजिक दृष्ट्या तुम्ही काय तर निरोगी आहात, हे यावरून ठरतं. त्यानंतर फुलफिलिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी कर्तव्य आहे आपलं, जे की समाजाच्या प्रती आपण कर्तव्य पार पाडलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण कार्य करतो. याला आपण काय म्हणणार आहे, तो सामाजिक फिट आहे, समाजामध्ये तो वावरण्यासाठी योग्य आहे. हे झालं सोशल डायमेन्शन. बघा, एक पर्सन हू कम्युनिकेट्स अँड वर्क्स वेल विथ अदर्स, त्याला आपण काय म्हणणार आहे, हा सोशली फिट आहे, सोशली निरोगी आहे. त्यानंतर नेक्स्ट डायमेन्शन आहे आपलं इमोशनल डायमेन्शन. इमोशनल डायमेन्शन आपण एखाद्याला म्हणू शकतो जो म्हणजेच यामध्ये ॲबिलिटी टू कंट्रोल अँगर, फिअर, एन्झायटी. एखादा मनुष्य जेव्हा त्याचा राग, त्याची भीती, थोडीशी चिडचिडाट किंवा थोडीशी घबराहट जेव्हा कंट्रोल करू शकतो. आता एखाद्यामध्ये आपल्याला स्ट्रेस येणं स्वाभाविक आहे, एखाद्याला राग येणं स्वाभाविक आहे, चिडचिड होणं स्वाभाविक आहे, एखाद्या गोष्टीविषयी असहजता येणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्यांना मॅनेज जो करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, तो इमोशनली फिट आहे, इमोशनली खूप जास्त चांगला आहे. त्यामध्ये मेंटेनिंग इमोशनल बॅलन्स त्याला राखता आलं पाहिजे. अंडरस्टँडिंग अँड एक्सप्रेसिंग इमोशन अप्रोप्रिएटली. ज्या ठिकाणी एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे त्या ठिकाणी तो समजून घेतो, एखादी गोष्ट त्याला एक्सप्रेस करायची आहे त्या ठिकाणी तो एक्सप्रेस करतो. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो त्याला काय म्हणणार आहे, हा इमोशनली फिट आहे. समजलं? तर हे होतं इमोशनल डायमेन्शन. रिमेनिंग काम ड्युरिंग डिफिकल्ट सिच्युएशन. वेगवेगळ्या सिच्युएशन येतात, त्यामध्ये आपण शांत राहिलं पाहिजे, तरच आपण म्हणू इमोशनली फिट आहेत. नाहीतर एखादी सिच्युएशन आहे, खूप गडबड आहे, आपल्यावरती एखादा प्रसंग आला ज्यामध्ये आपल्याला ठरवायचं आहे, हे करायचंय, ते करायचंय, तर यामध्ये आपण शांततेत बसून निर्णय घ्यायला पाहिजे, की कोणत्या आपण गोष्टी केल्या पाहिजे. नाहीतर एखाद्या काय होतं, की घाई गडबडीत एखाद्याचा राग आला, की लगेच आपण हाणामारी चालू करतो. तर हे असं नाही व्हायला पाहिजे. तर याला आपण निरोगी आहे तो व्यक्ती असं म्हणणार नाही. तर तो व्यक्ती काय आहे, तर निरोगी नाही. त्याला आपण इमोशनली वीक म्हणू शकतो. आपली इमोशन हे आपल्या कंट्रोलवरती पाहिजे, ना की दुसऱ्याच्या कंट्रोलवरती. आमच्या मुलीमध्ये खूप जास्त कॉमन असते बघा, की ती मला अशीच म्हणली, मग मी तिला असंच म्हणणार. म्हणजे हे माझा रिस्पॉन्स देणार. परंतु तुझा रिस्पॉन्स त्या मुलीवर डिपेंड नाही करू शकत ना. तू तुझा रिस्पॉन्स तुझ्या मनानुसार ठरवणार. तुला जेव्हा राग यायचा आहे, तुझ्या मनावर पाहिजे, की मला केव्हा राग यायला पाहिजे. ना की एखादी मुलगी मला काहीतरी शब्द बोलली आणि मला ती बोलल्यामुळे राग आला, असं नाही पाहिजे. मग तुम्ही इमोशनली थोडेसे वीक आहात. मुली असतातच इमोशनली वीक. मुलं आमचे दाखवत नाहीत. मुलं पण आहेत इमोशनली वीक, परंतु मुलं आमचे दाखवत नसतात, की इमोशनली वीक आहेत. तर हे झालं इमोशनल डायमेन्शन. त्यानंतर नेक्स्ट डायमेन्शन आपण बघूया, स्पिरिच्युअल डायमेन्शन. यामध्ये बघा, स्पिरिच्युअल डायमेन्शन मध्ये काय सांगितलेलं आहे, तर हॅव्हिंग सेन्स ऑफ पर्पज अँड मिनिंग इन लाईफ. यामध्ये आपण या जीवनामध्ये काय उद्देश आहे आपला, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर फॉलोविंग मोरल, इथिकल व्हॅल्यूज, जे काही आपल्या नीतिमत्ता आहेत, जे काही मूल्य आहेत, यांचा आपण यांना फॉलो केलं पाहिजे, यांचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर एक्सप्रेसिंग इनर पीस अँड सॅटिस्फॅक्शन. यामध्ये जे काही मानसिक शांतता आहे आणि जी समाधान आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे जर असेल तर माणूस आपण समाधानी निरोगी आहे अशा पद्धतीने म्हणू शकतो. जर तो कितीही त्याच्याकडे खूप सगळ्या गोष्टी, तो शरीराने चांगला आहे, मनाने चांगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त तो समाधानी नाही, मग त्याला आपण निरोगी आहे असं म्हणू शकत नाही. समजलं? तर हे होतं स्पिरिच्युअल डायमेन्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे
ऑक्युपेशनल डायमेन्शन आहे. ऑक्युपेशनल डायमेन्शन मध्ये बघा, सॅटिस्फॅक्शन फ्रॉम फुलफिलमेंट फ्रॉम वर्क, जे काही त्याचं ऑक्युपेशन आहे. तर आपलं ऑक्युपेशन काय आहे? मेडिकल फील्ड, म्हणजे आपले डॉक्टर आहेत आपण. तर यामध्ये आपण फुलफिल आहेत का? म्हणजे आपण यामध्ये खुश आहेत का? आपले जे पेरेंट्स आहेत, ते पेरेंट्सचं वेगवेगळं ऑक्युपेशन असतं. एखाद्याचे वडील शेती करतात, एखाद्याचे जॉबला असतात. तर तुम्ही त्यांना विचारा, की तुम्ही जे काही काम करतात त्यामध्ये तुम्हाला एन्जॉय मिळतो का? तुम्ही त्यामध्ये खुश आहेत का? तर बऱ्यापैकी 60% मुलांचं, 60% मुलांचं किंवा तुम्हीही जे काही काम करतात, हे काम करण्यामध्ये तुम्ही खुश आहेत का? हे स्वतःला एकदा विचारा. तर 60 ते 70% म्हणतील, की आम्ही जे काही काम करतो ते आम्हाला त्यामध्ये आनंद येत नाही. तर हे तुम्ही काय सांगतायत? म्हणजे हे तुम्ही निरोगी नाहीयेत याचं लक्षण आहे. तर निरोगी असण्याचं लक्षण काय आहे, की तुम्ही ऑक्युपेशनली सुद्धा फिट पाहिजे. जे काही तुमचं ऑक्युपेशन आहे, यामध्ये तुम्ही आनंदी पाहिजे. त्याचबरोबर सेफ अँड हेल्दी वर्किंग एन्व्हायर्नमेंट यामध्ये पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय, त्या ठिकाणचं एन्व्हायर्नमेंट सुद्धा हेल्दी पाहिजे. त्यानंतर बॅलन्स बिटवीन वर्क अँड पर्सनल लाईफ. जेव्हा आपण कामामध्ये अतिशय व्यस्त होऊन जातो, तेव्हा आपल्या जे स्वतःची लाईफ आहे, स्वतःच्या हेल्थकडे आपण दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्या घरच्यांना आपण वेळ कमी देतो. त्यामुळे घरच्यांना सुद्धा तेवढाच वेळ दिला पाहिजे. कामाला सुद्धा तेवढाच वेळ दिला पाहिजे. दोन्हींचा बॅलन्स आपल्याला राखता आलं पाहिजे. तर हे सगळं होतं ऑक्युपेशनल डायमेन्शन. अ पर्सन हू एन्जॉयज देअर प्रोफेशन अँड वर्क एफिशियंटली. तर यामध्ये आपण म्हणू शकतो की ऑक्युपेशनली फिट आहे, निरोगी आहे. त्यामध्ये त्यानंतर यामध्ये बघा, हे वेगवेगळे डायमेन्शन आपण बघितले हेल्थचे: फिजिकल, मेंटल, सोशल, इमोशनल, स्पिरिच्युअल, ऑक्युपेशनल. हे वेगवेगळे हेल्थचे डायमेन्शन आहेत, ज्यावरून ठरतं की तो व्यक्ती हेल्दी आहे की अनहेल्दी आहे. म्हणजे निरोगी असण्याचं आणि जो व्याधीग्रस्त किंवा त्याला कोणता तरी व्याधी आहे किंवा तो अनहेल्दी आहे, हे ठरवणारे वेगवेगळे डायमेन्शन आहेत, ज्याचे की आपण विचार करायला पाहिजे. तर आपण या व्हिडिओमध्ये हेल्थची डेफिनेशन बघितली अकॉर्डिंग टू WHO आणि हेल्थचे वेगवेगळे डायमेन्शन आपण पाहिलेले आहेत. तर हा एसीक्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बेसिक आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. आय होप तुम्हाला एकदम व्यवस्थित कळलं असेल डायमेन्शन आणि हेल्थची डेफिनेशन. थँक यू सो मच.